ओके, ऑल द बेस्ट। हाँ, तब्येत का ध्यान रखो। सगळे जॉईन झाले का? राम सर जॉईन झाले? दिनेश सर जॉईन झाले का? प्लीज ऑन द वीडियोस IQAC मीट है, सब टीचर्स के चेहरे देखने दो हमको। सर आदित्य, मला असं वाटते श्रीकांत सर वी कॅन स्टार्ट। भोयर मॅडम जॉईन होत आहे। अच्छा, हेलो हेलो, यस, गुड मॉर्निंग भोयर मैडम। गुड, हेलो, वेलकम टू आवर IQAC मीट। त्यांचं कनेक्शन थोडा वीक आहे। हाँ, आता and which is low. नमस्कार सर। नमस्कार नमस्कार श्रीकांत। नमस्कार सर। भोयर मॅडम नमस्कार करून राहिली। भोयर मॅडम नमस्कार। नमस्कार नमस्कार सर। आणि तुमचं स्वागत आहे। थँक्यू सर। श्रीकांत वी कॅन स्टार्ट। श्रीकांत सर, रामचंद्र मैडम यू आर नॉट विजिबल। धोटे मैडम वीडियो ऑन। दीपिका मैडम वीडियो ऑन। प्लीज देयर इज अ रिक्वेस्ट, सब अपने अपने वीडियोज ऑन करो। हम वर्चुअल तो एक दूसरे को देख सकते हैं। रोशन सर, वेयर आर यू? गुड मॉर्निंग मैम। गुड मॉर्निंग। रोशन सर स्टिल नॉट विजिबल। गुड मॉर्निंग मैडम, ऑन है कैमरा। धोबे सर, काने मैडम, let us see your face. A very good morning to you, Kane madam. Yes, Shrikant sir. सुरू करायचं? हो. नमस्कार। पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये महाविद्यालयात येणार आहे। नॅकची महाविद्यालयाची ही 4थी सायकल आहे। त्याच्या तयारीविषयी आज या ठिकाणी झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने IQACच्या सभेचं आयोजन केलं गेलं आहे। दरवेळेला आपण महाविद्यालयात ऑफलाईन पद्धतीने सभेचं आयोजन करीत असतो, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण या ठिकाणी आज ऑनलाईन पद्धतीने सभा घेत आहोत। आज या ठिकाणी महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर सौ प्रिया वंजारी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आजच्या या सभेचं आयोजन केलं गेलं आहे। डॉक्टर प्रिया वंजारी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। तसेच या सभेकरता अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यामध्ये संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय दिनेशजी वंजारी सर, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय रामबाबू वंजारी सर, अर्चना भोयर मॅडम, करोती सर, सावदेकर सर अशी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद देखील उपस्थित आहे। या सर्वांचे मी डॉक्टर श्रीकांत पाजनकर मनपूर्वक स्वागत करतो।
सभेला सुरुवात करण्यापूर्वी एक आपण थोडासा श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेऊया. कारण नॅकचे ॲडवायझर डॉक्टर गणेश हेडके आज आपल्यामध्ये नाही आहेत. साधारणतः 2 ते 3 महिन्यापूर्वी कोरोनानेच त्यांचं निधन झालं. आपले जेव्हा नॅकची कॉन्फरन्स झाली होती तेव्हा ते कीनोट ॲड्रेस होते. तर त्यांना 1-2 मिनिटं आपण श्रद्धांजली अर्पण करू. माझी विनंती आहे की शक्य होत असल्यास सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहा. ओम शांती शांती शांती. आता आजच्या या सभेला मी सुरुवात करतो आहे. यापूर्वी मागील सभा दिनांक 31/12/2020 रोजी सकाळी 11:30 वाजता महाविद्यालयात कॉन्फरन्स हॉलमध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर सौ प्रिया वंजारी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेचा मिनिट्स थोडक्यात मी वाचून दाखवतो. त्यातला पहिला विषय होता याच्यामधला मागील सभेचे अहवाल वाचन आणि त्यास मंजुरी. त्या ठिकाणी मागील सभेचा अहवाल डॉक्टर शेख सरांनी वाचून दाखवलं होतं आणि त्यास मंजुरी मिळाली होती. त्याच्यानंतर दुसरा विषय होता नॅकचा नॅशनल वेबिनार संबंधी विचार विनिमय. ठराव क्रमांक 2 मध्ये नॅक संदर्भात वेबिनार होण्याबाबत चर्चा करण्यात आली आणि हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. नॅकचा तिसरा विषय होता नॅकच्या नवीन नियमासंदर्भात विचार विनिमय. त्याच्यामध्ये या विषयाच्या अंतर्गत नॅकचे जे काही नवीन नियम लागलेले आहेत आणि त्यानुसार नॅकचे काम करावे लागेल यावर सर्वांनी आपली अनुमती दर्शवली आणि हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्याच्यानंतर नेक्स्ट विषय होता 5वा की नॅकचे कार्य करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करणे याबाबत विचार विनिमय. या अंतर्गत ठराव मांडण्यात आला. या विषयाका अंतर्गत नॅकचे काम व्यवस्थितपणे व्हावे यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात यावा यावर सर्वांचे सहकार्य मिळाले पाहिजे असे ठरले आणि सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. विषय क्रमांक 6 होता नॅकच्या संदर्भात प्रभावीपणे काम करण्यासाठी असणाऱ्या योजनांच्या बाबतीत विचार विनिमय. ठराव क्रमांक 6 नॅकचे काम प्रभावी होणे अतिशय आवश्यक आहे कारण 2022 मध्ये 2 वर्षानंतर नॅक महाविद्यालयात येणार आहे. या दृष्टिकोनातून कोणाजवळ जर काही नवीन योजना असतील तर त्या सांगाव्यात. त्यामुळे नॅकचे काम जास्त प्रभावीरित्या करणे शक्य होईल यावर सर्वांनी आपली अनुमती दर्शवली आणि हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विषय क्रमांक 7 होता माननीय अध्यक्षांच्या अनुमतीने येणारे अन्य विषय. ठराव क्रमांक 7 या विषयाच्या अनुषंगाने माननीय अध्यक्षा महोदयांनी सभागृहात असे सांगितले की मागील वेळेस महाविद्यालयाला जो ए दर्जा मिळाला होता तो कायम राहिला पाहिजे आणि यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. यावर सर्वांनी आपली सहमती दर्शवली आणि हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आणि यानंतर आभार प्रदर्शनानंतर सभा समाप्त झाली. यानंतर आजच्या सभेकरता आपण वळूया. आजच्या सभेचा पहिला विषय आहे टू कन्फर्म द मिनिट्स of the previous meeting. Ramteke sir, your mic is on. Okay, sorry madam. दूसरा विषय होता ऍक्शन टेकन रिपोर्ट ऑफ प्रीवियस IQEC मीटिंग. याबद्दल डॉक्टर निहाल शेख सर आपल्याला या ठिकाणी माहिती देतील. डॉक्टर निहाल शेख सरांनी माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. सर निहाल सर, बिफोर यू स्टार्ट, स्टेअरिंग कमिटीचे समन्वयक डॉक्टर निहाल शेख. Dr. Nihal, before you start, please introduce our new members. Okay. A very good morning to all of you. Respected Dinesh Vanjari Saab, respected Dr. Priya Vanjari ma'am, Principal and Head IQAC. As the ma'am has instructed, I would like to introduce
First of all, I would like to make an announcement that Dr. Shrikant Pajankar sir has been appointed as the IQAC coordinator, and I will be acting as for steering committee coordinator for the preparation of NAC, which will be held in 2022. That is next year. As per the body, right now we have of IQAC, Dr. Priya Banjari ma'am, who is the principal, is the head of the IQAC. Then we have 3 teachers who are nominated as members belonging to teacher community. That is Mr. Vijay Kandalkar, Mr. Jagdish Watpore, and Mr. Sunil Ramke. We are very privileged to have Mr. Dinesh Manjari sir also here. Mr. Krishna Saute, Dr. Shyam Koreti, Mrs. Archana Boyer, Mr. Yash Manjari, Ms. Sanjeevani Pasare, Mr. Ram Manjari, Mr. Vaibhav Dandekar, Mrs. Mrudula Kharkate, Mr. Rajesh Ashtankar, and Dr. Shrikant S. Pajankar sir as IQAC coordinator and member secretary of this body. As sir has assigned me the responsibility of reading out the action taken report, whatever was finalized in the last meeting, I would like to mention here whatever action we have taken place, whatever action has taken place, and whatever we have done since the last meeting. The last meeting was held on 31st December 2020. And on 9th January, we held a national webinar. It was a NAC-sponsored one-day national webinar on benchmarking quality enhancement initiatives through innovative practices. And this seminar was inaugurated by Dr. Siddhartha Vinayak Kane, former Vice Chancellor of Rashtrasanta Tukadoji Maharaj Nagpur University. The keynote address was delivered by late Dr. Ganesh Hegde, who was at that time advisor of NAC. The first technical session was held by Honorable Dr. Anjan Naidu. He delivered a lecture on role of IQAC in sustaining of higher educational institutions. In the second technical session, Honorable Dr. Meghna Hasamnis, who is the coordinator IQAC, Shri Ramdev Baba College of Engineering and Management, she guided the participants on online assessment and accreditation methodology in revised accreditation framework. In the third technical session, Honorable Dr. Sandhya Khedekar, Gokhale Education Society's College of Education, she is the principal there, Sangamner. She delivered a lecture on role of information technology in effective documentation for assessment and accreditation by NAC. So in this way, this online webinar on NAC was conducted on 9th of January 2021. After this, there was another proposal to organize training on yoga and art of living. So I'm very glad to inform all of you that in association with Lifelong Learning and Extension of RTM Nagpur University, 2 career-oriented certificate courses were granted on yoga. And Dr. Sanjay Khadatkar successfully implemented those 2 courses. One was yoga and mental health, and the other was yoga psychology and mental health. And the certificates have been prepared and sent to the director for obtaining his signature. Then another issue was about a program to be held for the sake of female students. So I would like to mention here that to mark the golden jubilee year of the college healthcare committee and prevention of sexual harassment cell jointly organized a virtual awareness program for female students on the occasion of International Women's Day on safety measures for safe womanhood. And this program was held on 8th of March 2021. Eminent gynecologist Dr. Vaidehi Marathi, Director, Maher Maternity and Nursing Home, and Advocate Kalyani Kapse, social activist and visiting faculty of RTM Nagpur City, Dr. Babasaheb Ambedkar College of Law, were the guest speakers on this occasion. Then there was another proposal of holding of collaborative activities. So I would like to highlight the collaborative activities which have been organized by the college in association with different educational institutions. First of all, the
national webinar on trauma studies organized by Department of English was held in association with MKLM's BL Amlani College, Vile Parle, Mumbai, and EdFly Learn, and this was held on May 14, 2020. Then an online certificate course of English and Commerce was an online course was held with Dayanand Arya Kanya Mahavidyalaya. Similarly, an online certificate course of English was organized with R.S. Mundle, Dharampet Arts and Commerce College and Manohar Kamri College. Then a national webinar was organized on role of commerce faculty, students and entrepreneurs during the pandemic. This was the theme. And this national webinar was organized in association with Taiwade College, Kuradi. A poetry recitation competition was organized by Department Marathi of the college in association with Principal Arun Rao Kalode College and Anna Sahib Bundewar College. Recently, we had a faculty exchange program for BCom and BA with Yashoda Girls College of Arts and Commerce. A faculty development program, an 8-day faculty development program is in the pipeline. It will be held very soon. And the college is organizing this activity with 5 other colleges. Another issue that was raised was about organization of parent-teacher meetings. So I would like to mention here that after the last IQAC meeting, 2 meetings of Parent-Teacher Association have been held. One was held on 27th February 2021 and another was held on 17th July 2021. One more thing I would like to point out here is that besides this, the IQAC has also been a part and parcel of Marathi Bhasha Samvardhan Din, in which a translation activity as suggested by Dr. Hegde in his keynote address when the webinar was held. So an activity on translation was held by IQAC in Marathi Bhasha Samvardhan Din. Then IQAC has been very active in successful organization of Green Audit, which was completed on 27th February 2021. And faculty exchange program has been held. Due to pandemic, student exchange program cannot be held because online classes are going on. So we have certain restrictions as well. So this was the action taken report. Now I hand over the proceedings to Dr. Shrikant Pajanka, sir. Thank you very much. थँक यू सर. यानंतर आजचा तिसरा विषय आहे टू प्रिपेअर प्लॅन ऑफ ऍक्शन फॉर अकॅडमिक सेशन 2021-22. याच्याविषयी आपल्याला या विषयावर डिस्कशन करायचं. पाजनकर सर कोण बोललाय? हा मॅडम. माझा नेटचा प्रॉब्लेम झाला, मी मोबाईल ऑन केला. काय म्हटलं आता? टू प्रिपेअर प्लॅन ऑफ ऍक्शन फॉर अकॅडमिक सेशन 2021-2022. यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. कोण मार्गदर्शन करेल? मी माझं नाव सांगितलं. बोलणार कोण आहे? तिसरा पॉइंट आहे आजचा मीटिंगचा. टू प्रिपेअर प्लॅन ऑफ ऍक्शन फॉर अकॅडमिक सेशन 2021. बोलणार कोण आहे? नाव आहे का कोणाचं? डिस्कशन डिस्कस करावं लागेल. वर मॅडम काय प्लॅन राहील तो डिस्कस करावा लागेल आपल्याला मीटिंग मध्ये. नेक्स्ट प्लॅन काय राहील? I'll come in between. First and foremost, let me welcome all our new members. Dr. Archana Boyer, Dr. Shyam Koriti sir, Saude sir, and Rajesh Ashchankar. All new members and with the new team,
we are looking towards a very new venture, entering into 2022, geared up for a 4th cycle of accreditation. उससे संबंधित हमारे नए IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर श्रीकांत पाजनकर सर ने यहाँ पे आज मीटिंग रखी है, सब डिग्निटरीज ज्वाइन किए हैं और साथ में हमारे कॉलेज के फैकल्टी मेंबर्स हैव आल्सो जॉइन्ड दिस मीटिंग. द मेन इम्पोर्टेंस ऑफ the things which had been undertaken up till now by the IQAC has been highlighted by Dr. Nihal Sheikh sir. Now future plan of action involves the activities which we are supposed to take in the coming year so that the IQAC members know about all these activities and they gave a go ahead to these activities. I would like to request all the participating teachers to come forward with the activities which they have in their mind in this coming year regarding the department, regarding their cultural or physical education departments, anything. If they have anything up decided, we can discuss on this platform. We can start with our librarian, Dr. Manisha Patil madam. She'll brief us about the coming activity in this month end. Manisha Patil madam, ब्रीफिंग घ्या बरं. लायब्ररी डिपार्टमेंटच्या संदर्भातल्या ऍक्टिव्हिटी, या वर्षी जे अकॅडमिक कॅलेंडरसाठी ऍक्टिव्हिटीज टाकलेल्या आहे त्यामध्ये फर्स्ट ऍक्टिव्हिटी एक झालेली आहे, व्हर्च्युअल बुक एक्झिबिशन आपण घेतलेलं आहे ऑनलाईन 7 दिवसाचं, आणि त्यानंतर वेबिनार ऑन कोविड-19 इन्फेक्शन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल यावर या सेशनला म्हणजे 19 जून 2021 ला आपलं वेबिनार झालेलं होतं. थर्ड ऍक्टिव्हिटी जी शेड्यूल आहे ती युजर एज्युकेशन, ज्यामध्ये आपण मुलांना ग्रंथालयाबद्दल ओरिएंट करत असतो, एज्युकेट करत असतो, ई रिसोर्सेस वगैरे याबद्दल आपण त्यांना माहिती डिलिव्हर करतो. त्यानंतर टीचर लोकांसाठी आपण इन्फॉर्मेशन लिटरसी हा ऑनलाईन ट्रेनिंग ठेवणार आहोत. त्यानंतर विद्यार्थ्यांकरता बुक रिव्ह्यू कॉम्पिटिशन राहील, ज्यामध्ये मुलांना एक पर्टिक्युलर बुक दिला जाईल आणि ती बुक रीड करून ती बुक कशी युजफुल आहे हे त्या रिव्ह्यू मध्ये ते आपल्याला सांगतील आणि त्यामध्ये आपण प्राइज वगैरे पण ठेवूया. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी राहील ऑनलाईन क्विज कॉम्पिटिशन, याचा विषय अजून डिसाइड व्हायचा आहे, बट ऑनलाईन क्विज कॉम्पिटिशन शेड्यूल केलेली आहे. देन वेबिनार ऑन ऑनलाईन एज्युकेशनल रिसोर्सेस, मुलांना फ्री रिसोर्सेस काय आहे याबाबत इन्फॉर्मेशन मिळावी याकरिता आपण वेबिनार शेड्यूल केलेला आहे. देन ऑनलाईन पोस्टर कॉम्पिटिशन, मागे आम्ही रीड टू लीड असा एक विषय घेतलेला होता, यावेळेस तो विषय चेंज होईल आणि ऑनलाईन पोस्टर कॉम्पिटिशन आयोजित केला जाईल. त्यानंतर टीचर लोकांसाठी 3 days वर्कशॉप ठेवायची माझी इच्छा आहे, म्हणजे मी शेड्यूल पण केलेला आहे. त्यामध्ये रिसर्चशी रिलेटेड आणि ई लर्निंगशी रिलेटेड टूल्स वगैरे याबद्दल त्यांना अवेअर केला जाईल. हे लायब्ररीशी रिलेटेड झालं. देन कॉम्पिटिटिव्ह सेक्शनशी रिलेटेड, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम डिपार्टमेंटशी रिलेटेड ऑनलाईन ऍप्टिट्यूड टेस्ट घेण्यात येईल. देन वेबिनार on planning and preparation of competitive exam. Then competitive exam form submission, जसं आता आपण एक ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे फॉर्म सबमिशनच्या संदर्भात. एंट्रन्स एक्झाम होती, शिव विद्या प्रबोधिनी यांची एंट्रन्स एक्झाम होती IAS कोचिंग सेंटरसाठी, तर त्यामध्ये 13 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यानंतर जशा जशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम राहतील त्याचं शेड्यूल आपल्याला मिळेल, त्यानुसार आपण विद्यार्थ्यांकडनं फॉर्म सबमिशन ड्राईव्ह घेत असतो आणि मुलांकडनं फॉर्म सबमिट करून घेतो. त्यानंतर एक वेबिनार जे डिफेन्स सर्व्हिसेसशी संबंधित विद्यार्थ्यांना गायडन्स दिला जाईल, त्यावर एक वेबिनार घेतला जाईल आणि ऑनलाईन कॉम्पिटिटिव्ह क्लासेस स्टार्ट केल्या जाईल. धन्यवाद. थँक्यू मॅडम. यानंतर नेक्स्ट पॉइंट होता टू टेक रिव्ह्यू ऑफ द क्रिएशन ऑफ सबमिशन. नाही, मी नचिकेशकडे ऑनलाईन मीटिंग अटेंड करते की 2018-19 मध्ये आपला रिपोर्ट सबमिट झालेला आहे. 2019-20 यामध्ये रिपोर्ट तयार आहे आणि 20-21 अजून पोर्टल उघडायचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे टू टेक रिव्ह्यू ऑफ द प्रिपरेशन ऑफ assessment and accreditation by NAAC schedule in 2022. तर याच्यामध्ये मी
सभागृहाला सांगू इच्छितो की या संदर्भात काही आपण 2020-21 मध्ये काही ऍक्टिव्हिटी राबवलेल्या आहेत आणि जवळपास 41 कमिटी आपण केलेल्या आहेत आणि त्यापैकी मेन कमिट्या मी या ठिकाणी घेतो आहे आणि त्या कमिटीमध्ये त्यांनी आपल्या कमिटीचं थोडक्यात वर्णन करावं, थोडक्यात माहिती द्यावी. त्यातली पहिली कमिटी आहे ॲल्युमिनी असोसिएशन, डॉक्टर श्रीकांत सोनटक्के. सोनटक्के सर माजी विद्यार्थी सभेचे हेड आहेत, त्यांनी सभेला याविषयी माहिती द्यावी. नमस्कार. आदरणीय गिरीशजी वंजारी सर, आदरणीय डॉक्टर प्राचार्य प्रिया वंजारी मॅडम, उपस्थित सहकारी मित्र आणि गणमान्य, माजी विद्यार्थी जी संघटना जी आहे, महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांची नोंदणीकृत संस्था असून त्या संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल कांबडी हे अध्यक्ष आहेत, तर सचिव सौ मृदुला खरकाटे आहेत. दरवर्षी माजी विद्यार्थ्यांची सभा आपण महाविद्यालयामध्ये आयोजित करतो. 5 एप्रिल रोजी माजी विद्यार्थ्यांची सभा संपन्न झाली, तर दिनांक 8 डिसेंबर 2019 रोजी माजी विद्यार्थ्यांची सभा होऊन संघटनेमार्फत महाविद्यालयाला एक वॉटर कूलर सप्रेम भेट देण्यात आला. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाविद्यालयाला प्रिंटर सुद्धा भेट देण्यात आला. महाविद्यालयामध्ये जी कॅन्टीन जी आहे, त्या कॅन्टीन मधलं फर्निचर जे आहे ते फर्निचर माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेमार्फत महाविद्यालयाला प्राप्त झालेलं आहे. महाविद्यालय दरवर्षी त्यांची सभा आयोजित करते, त्यांच्याशी संवाद साधला जातो. त्याचप्रमाणे NSS चं हिवाळी अधिवेशन, हिवाळी वार्षिक शिबिर, रक्तदान शिबिर, जिम मध्ये मार्गदर्शकाची भूमिका, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांचं योगदान माजी विद्यार्थी श्री नितीन बांगडे यांनी मागे डिफेन्स रोजगार संधीबाबत मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी जे आहे खुशाल ढाक, त्यांच्या सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्थेसोबत महाविद्यालयाचा MOU झालेला आहे आणि त्या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आपण आर्थिक मदत करतो. तसंच मार्गदर्शनही करण्यात येते. अनेक कार्यक्रम त्यांच्या भागामध्ये महाविद्यालयाच्या माध्यमातून आपण केलेले आहेत. आता यावर्षीची सभा जी आहे ती जुलै-ऑगस्टच्या दरम्यान यावर्षी आपण घेणार आहोत. ती सभा जी आहे ती सभा आभासी पद्धतीने राहील असं मी जाहीर करतो. थँक्यू. थँक्यू सर. यानंतर कल्चर ऍक्टिव्हिटीज डॉक्टर स्वाती वाकोडे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. कल्चर डिपार्टमेंट बद्दल माहिती सांगतो. धन्यवाद सर. आदरणीय अध्यक्ष माननीय श्री दिनेश वंजारी सर, श्री राम वंजारी सर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रिया वंजारी मॅडम आणि उपस्थित सर्व IQAC चे सदस्य आणि प्राध्यापक वर्ग. 19-20 मध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये 24 ते 25 जानेवारी दरम्यान उन्नती हे स्नेहसंमेलन पार पडलं होतं. त्यामध्ये आपल्याकडे वादविवाद स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कोलाज मेकिंग, पोस्टर मेकिंग, PPT प्रेझेंटेशन आणि नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. संताजी महाविद्यालयाची नाटक चमू आहे यांनी मुक्ताई हे नाटक देहरादून येथे पेपरबोट ही एकांकिका. मॅडम थोडासा पुढचा सांगा झालेली वस्तू आपण मीटिंग. व्हॉट इज द प्लॅन, फ्युचर प्लॅन? आता 23 जुलै रोजी प्रकाश शुक्ला यांची विद्यापीठातील स्पर्धांमधील नियम आणि अटी याबद्दल मार्गदर्शन आहे. ऑनलाईन वर्कशॉप ठेवलेला आहे. 24 जुलै रोजी श्रुती मांडवकर यांचा सुगम संगीत या विषयावर वर्कशॉप आपण आयोजित केलेला आहे. दीपाली टेकाम यांचा वादविवाद स्पर्धेमध्ये विद्यार्थी जे जातात त्यांनी कुठल्या पद्धतीने तिथे समोरच्याचे मुद्दे खोडायचे आणि त्या स्पर्धेला कसं फेस करायचं या संदर्भात सुद्धा त्यांचं एक मार्गदर्शन आम्ही ठेवलं आहे. आणि त्यानंतर एक मेहंदीवरचं वर्कशॉप आम्ही आयोजित करणार आहोत. तर ह्या वर्षीच्या अपेक्षित अशा आम्ही घेणार आहोत. म्हणजे ह्या सगळे वर्कशॉप आम्ही आता पुढे घेणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर करिअर ओरिएंटेड कोर्सेस आहेत ते माझ्याचकडे आहेत म्हणून मी थोडीशी माहिती देतो.
जीवन शिक्षण आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 2021 मध्ये आपण 4 सर्टिफिकेट शॉर्ट टर्म कोर्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये कॉमर्समध्ये बिझनेस कम्युनिकेशन, फिजिकल एज्युकेशन मध्ये योगा आणि अजून त्याच्याशी फिजिकल एज्युकेशनशी रिलेटेड हे होता. आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये 1 असे आपण 2021 मध्ये घेतले. आणि 21-22 मध्ये आपलं जे आहे आपण 6 याचं प्रपोजल आपण तयार केलेला लवकरच आपण पाठवत आहोत. त्याच्यामध्ये फिजिकल एज्युकेशनचे 2 आहेत, पॉलिटिकल सायन्सचा 1 आहे, इकॉनॉमिक्सचा 1 आहे, हिस्ट्रीचा 1 आहे, लायब्ररीचा 1 आहे, असे टोटल 6 आपण त्याच्यामध्ये पाठवणार आहोत. याच्यानंतर दुसरी एक कमिटी आहे लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन. डॉक्टर मंगला डहाट मॅडम यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो की त्यांनी याविषयी माहिती द्यावी. डॉक्टर मंगला डहाट मॅडम. आजच्या या सभेला उपस्थित श्री संताजी शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष माननीय दिनेश वंजारी साहेब, महाविद्यालयाच्या प्राचार्या सन्माननीय डॉक्टर प्रिया वंजारी मॅडम, IQEC चे सर्व सदस्य आणि माझे सर्व सहकारी प्राध्यापक, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन हा विभाग एक नागपूर विद्यापीठा अंतर्गत चालणारा विभाग असतो. यामध्ये उन्नती, सक्षम, सहयोग आणि संस्कार असे 4 विभाग असतात. उन्नती या विभागांतर्गत आपल्याला एक प्रकल्प अहवाल सादर करायचा असतो लाभार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, आणि सक्षम सहयोग अंतर्गत आपल्याला कार्यक्रम घ्यायचा असतो, आणि संस्कार अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवन व कार्यावर एक प्रकल्प सादर करायचा असतो. च्या वर्षामध्ये 3 डिसेंबर 2020 यामध्ये आपण एक जागतिक दिव्यांग दिवस हा कार्यक्रम साजरा केलेला होता. यामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये जेवढी दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना आपण सहभागी करून घेतलेलं होतं, आणि महाविद्यालय अशा विद्यार्थ्यांना काय काय सेवा सुविधा पुरवतं याविषयीची माहिती आणि एक खूप चांगला कार्यक्रम आपण पार पाडलेला होता. त्यानंतर 3 जानेवारी 2021 या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी केलेली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर प्रिया वंजारी मॅडम उपस्थित होत्या आणि वक्ते डॉक्टर श्रीकांत पाजनकर सर उपस्थित होते. त्यांनी मॅडमनी आणि पाजनकर सरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर अत्यंत महत्वाचं असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं होतं. त्यानंतर आता आपण 11 जुलै 2021 ला जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केलेला आहे. यामध्ये आपण गुगल क्लासरूमवर एक निबंध स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेतली. वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम असा त्याचा विषय होता, आणि झूम ऍपवर आपण कार्यक्रम घेतलेला आहे. या कोविडच्या काळामध्ये महाविद्यालयामध्ये विद्यार्थी नसल्या कारणाने आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाकडून यावर्षी आपल्याला ज्या गाईडलाईन्स अहवालाच्या उपलब्ध न झाल्यामुळे ते अहवाल तयार म्हणजे विद्यार्थीच नसल्यामुळे त्यांची नोंदणी नाही आणि ते अहवाल उपलब्ध नाही आहेत. तरी पण आपल्याकडून जितके कार्यक्रम आपल्याला घेता येईल या आजीवन अध्ययन अंतर्गत तेवढे आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर समोर जशी गाईडलाईन येईल किंवा नाही आली तरी आपल्याला हे कार्यक्रम समोर घ्यायचेच आहेत. आणि सक्षम आणि सहयोग या अंतर्गत आपण एक कार्यक्रमाची अशी एक रूपरेषा ठेवण्याचा प्रयत्न करूया की जे मोठे व्यक्ती ज्यांच्याकडे कौशल्य आहे, जे सक्षम आहेत, आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना कसं मिळेल हे आपल्याला याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. तसंच सहयोग या अंतर्गत मोठ्या पदावर काम केलेले जे व्यक्ती आहेत त्यांचे अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करायचे आहेत. तर अशा कार्यक्रमाचं आपण नियोजन करूया आणि पुढच्याही वर्षी जागतिक लोकसंख्या दिवसाचा कार्यक्रम हे जे सर्व कार्यक्रम आहेत हे आपण घेणारच आहोत. तर ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद मॅडम, थँक्यू. त्यानंतर NSS डिपार्टमेंट आपले 2 युनिट आहेत. तर 2 प्रोग्राम ऑफिसर आहे, डॉक्टर संजय खडतकर आणि विजय कांडणकर सर. दोघांपैकी कोणाला तरी त्यांनी NSS ची माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. कांडणकर सर किंवा खडतकर सर. आदरणीय
माननीय दिनेश वंजारी सर, राम वंजारी साहेब, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रिया वंजारी मॅडम, IQAC चे सर्व सभासद, तसेच माझे शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग. मागील वर्षामध्ये कोविड काळामध्ये बरेचसे या संदर्भामध्ये कार्यक्रम आहे. खूप स्लो आहे. त्यांच्याकडचं स्लो आहे का? अच्छा, नेट बँड स्लो येतोय. नेट बँड प्रॉब्लेम आहे आज. माझा स्वतःचा डेस्कटॉप त्यांचं स्लो आहे. असं वरती हे एकदम त्यांचं स्लो आहे. कांडलकर सर, नेटवर्कचा कांडलकर सरांचा प्रॉब्लेम येत आहे मॅडम. बरं, यू कंटिन्यू, विल गो अहेड. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून भविष्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर कन्झर्वेशन यावरती एक आभासी पद्धतीद्वारे कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोविड व लसीकरण जनजागृती अभियानावरती सुद्धा कार्यक्रम घेतला जातील. त्याचबरोबर भविष्यामध्ये या सत्रामध्ये समोरच्या ट्री प्लांटेशन हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून करण्यात येतील. त्याचबरोबर या कोविड काळामध्ये एक संवेदनशील समाज तयार करण्यासाठी NSS स्वयंसेवकाची काही विशिष्ट अशी जबाबदारी असते आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावा या दृष्टिकोनातून आभासी मंचावर सुद्धा एखाद्या वेबिनारचं आयोजन समोरच्या सत्रामध्ये करण्यात येतील. त्याचबरोबर माननीय प्राचार्यांनी वेळोवेळी सुचवलेले जे काही विषय असतील त्या विषयाचे सुद्धा पालन करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतील. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर NCC डिपार्टमेंट, मी या ठिकाणी वाटमोडे सरांना आमंत्रित करतो की त्यांनी NCC विषयी माहिती द्यावी. वाटमोडे सर. युअर नेटवर्क बँडविथ इज लो इन राहिलं. म्हणजे आपलं का? माननीय अध्यक्ष साहेब, तर मी दिनेशजी वंजारी साहेब, माननीय राम वंजारी साहेब, महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर प्रिया वंजारी मॅडम, IQAC चे सर्व मेंबर आणि उपस्थित प्राध्यापक. जर आलं ना तर मग त्यांचं राहतं. मी NCC बद्दल माहिती देणार आहे. राष्ट्रीय छात्र सेना, संताजी महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेचे खुले पथक ओपन युनिट आहे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी फॉर महाराष्ट्र नेव्हल युनिट सदर नागपूर, VNIT महाराजबाग, मेडिकल अशा युनिटमध्ये आपले विद्यार्थी हे सहभागी होत असतात. यावर्षी सुद्धा महाविद्यालयातील 3 विद्यार्थ्यांनी अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभाग घेतलेला आहे. यामध्ये गौरव कोठाले, अश्विनी चित्तल आणि विद्यार्थिनी अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभाग घेतलेले आहे. त्याच प्रकारे 21-22 मध्ये सुद्धा NCC मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून त्यांना माहिती मिळावी अशा कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन भविष्यामध्ये करण्यात येईल. थँक्यू. काय आलं? नेटचा प्रॉब्लेम आहे का? नेटचा प्रॉब्लेम बाकी कोणाचा म्यूट करण्याची गरज आहे का? कोणाचं ऑन आहे? मॅडम दुसरा घेऊ याच्यात? हा, दुसरा घ्या. हा, यानंतर प्लेसमेंट अँड एम्प्लॉयमेंट गायडन्स सेल, मी मनीषा पाटील मॅडमला रिक्वेस्ट करतो की त्यांनी
हे डिपार्टमेंट जस्ट माझ्याकडे हँडओव्हर केला गेलेला आहे. टेक महिंद्रा थ्रू काही प्रपोजल आलेले आहेत, तर त्याला करूया आपण प्रोसीड. पण सध्या याबाबत माझी अजून प्लॅनिंग नाही आहे, कारण जस्ट माझ्याकडे आलेलं आहे. तर जसं जसं माझ्याकडे कॉन्टॅक्ट होईल लोकांसोबत तसं येस मॅम. याच्या आधी ज्यांच्याकडे डिपार्टमेंट होता ना, सगळं त्यांच्याकडून घेऊन घ्या आणि बनाईत मॅडम तुम्हाला हेल्प करतील याच्यात. ठीक आहे. अच्छा, नक्की मॅम. थँक्यू. झाले सगळे डिपार्टमेंटचं ब्रीफिंग. फिजिक्स डिपार्टमेंटला काही सांगायचं होतं हरिदास मॅडम? समथिंग इन प्लॅनिंग? Good morning, ma'am. Good morning, sir. The Department of Physics has planned to organize an international webinar on the topic Emerging Trends in Science and Technology. We are expecting the guest speaker from San Diego, California. Mr. Atul Deshpande is working in Thermo Fisher Scientific Company as an Associate Director of Digital Transformation. He also worked in Singapore and London. Now he's settled in US. I have talked to him and he accepted the invitation. So as per his availability, we are expecting this webinar in the 3rd week of August. Okay. So all the best for your preparation, madam. All the distinguished members, please see that all the departments are trying to do the level best, because what happens, this COVID pandemic times is very difficult for all of us. We are really trying to move ahead in these online modes. Though there are some restrictions, but I think we can reach maximum number of people in an online platform. So my request will be not only physics, but the remaining departments like chemistry department, microbiology department should also come ahead and plan something very good on an international platform. Yes, Shrikant sir, you can continue, please. त्यानंतर नेक्स्ट आहे प्लेसमेंट अँड एम्प्लॉयमेंट गायडन्स सेल. झालाय ना ते. नेक्स्ट आहे त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हरासमेंट सेल, डॉक्टर प्राची रोडे मॅडम. डॉक्टर प्राची रोडे मॅडम. नमस्कार. आदरणीय दिनेश सर, राम सर, प्राचार्य डॉक्टर प्रिया वंजारी मॅडम, उपस्थित IQAC चे सर्व मेंबर्स आणि सहकारी प्राध्यापक. शासकीय कायद्यानुसार महाविद्यालयामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि तक्रार निवारण हा कायदा 2013 मध्ये तयार करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार कामाच्या ठिकाणी महिलांना संरक्षण मिळावे आणि महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याच उद्देशाने महाविद्यालयामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हरासमेंट सेल अंतर्गत महिला तक्रार निवारण कमिटी ही स्थापन करण्यात आलेली आहे. या कमिटी अंतर्गत आणि या कायद्याची जनजागृती होण्याच्या दृष्टीने या सेल अंतर्गत 8 जानेवारी 2020 मध्ये पोलीस रायटिंग डे सेबी तर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या अनुसुया गुप्ता मॅडम यांनी या प्रसंगी महिला आयोगाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. तसेच जागतिक महिला दिन या निमित्तानं 8 मार्च 2020 रोजी ममता छत्रे मॅडम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले होते. आणि यंदाचे वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे कॉलेज हेल्थकेअर कमिटी आणि प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हरासमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल वुमन्स डे 8 मार्च 2021 रोजी सेफ्टी मेजर्स आलेला आहे. या मग वर नका मांडू, भातच जास्त करून टाकू. कार्तिक गाडे मॅडम, युअर माइक इज ऑन. गाडे मॅडम, युअर माइक इज ऑन. या व्हर्च्युअल अवेअरनेस प्रोग्रामसाठी डॉक्टर वैदेही मराठे मॅडम आणि ऍडव्होकेट कल्याणी कापसे मॅडम यांचे मुलींना विशेष मार्गदर्शन लाभलेले होते आणि याकरता जवळपास 140 मुलींचा सहभाग होता. यानंतर
आता या पॅन्डेमिकच्या काळामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांवर आणि फॅकल्टीवर आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसे राखता येईल या दृष्टीने पुढे आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट या संबंधी कार्यशाळा कशा प्रकारे घेता येईल किंवा अवेअरनेस प्रोग्राम हा आपल्याला कशा प्रकारे घेता येईल या संबंधीचे नियोजन करण्यात येत आहे. आणि याचबरोबर प्राचार्यांच्या संमतीने किंवा त्यांच्या विचाराने आणखी आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम राबविता येतील. तर अशा प्रकारे या ठिकाणी कॉलेज हेल्थकेअर कमिटी आणि प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट याकरता आपण खास मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करतो. आणि कमिटी अंतर्गत कोणत्याही प्रकारे जर घटना घडून आली तर त्याची ताबडतोब दखल घेतली जाते. आणि सुदैवाने आजपर्यंत या कमिटीकडे एकही तक्रार नोंदविली गेलेली नाही. तर अशा प्रकारे कमिटी अंतर्गत वेगवेगळे आपण उपक्रम राबविणार आहोत. तर धन्यवाद. म्हणतात तक्रार आली पाहिजे. लाईव्हलीनेस ऑफ एनी डिपार्टमेंट तक्रार आली पाहिजे. हो. धन्यवाद मॅडम. याच्यानंतर रिसर्च कमिटी. आता रिसर्च कमिटीमध्ये आपलं रिसर्च गायडन्स सेंटर आहे, कॉमर्स आणि इंग्लिश असे 2 आहेत. आणि टोटल नंबर ऑफ रिसर्च स्कॉलर ते 8 आहेत. रिसर्च आणि लायब्ररी डिपार्टमेंट यांच्या जॉईंटली इंटरनॅशनल कॉन्फरन्स आपण 29 जुलैला घेत आहोत आणि एवढी त्याची माहिती आहे. यानंतर नेक्स्ट आहे स्टुडंट वेलफेअर कमिटी, डॉक्टर सुधीर गोळघाटे. सुधीर गोळघाटे स्टुडंट कमिटी. अजून का सर आणखी किती कमिटी आहे? बस झालं मॅडम, मी शेवटचा आहे ना. ठीक आहे. तशात 3 घेतल्या मॅडम. नाही हा शेवटचा. संताजी विकास संस्थेचे अध्यक्ष, श्री संताजी शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दिनेश वंजारी सर, राम वंजारी सर, महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर सुप्रिया वंजारी मॅडम, IQAC चे सर्व सभासद आणि सर्व प्राध्यापक यांना माझा नमस्कार. 2017-18, 18-19, 19-20 या 3 वर्षाचे सभेची सूचना, सभेची उपस्थिती, सभेचा अहवाल, त्याचे मिनिट्स लिहून आहे. तसेच 2020-21 या शैक्षणिक सत्रामध्ये 30 मे 2021 रोजी अतिथी व्याख्यानचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी डॉक्टर अभय मुदगल सर, डायरेक्टर स्टुडंट डेव्हलपमेंट, RTMNU नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर यांना बोलवण्यात आले होते. भविष्यात एक गेस्ट लेक्चर घेण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांसाठी ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या कल्याणकारी योजनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी त्या गेस्ट लेक्चरचं आयोजन केलं जाईल. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. यानंतर आपलं 2022 मध्ये या व्यतिरिक्त 2022 मध्ये अकॅडमिक ऑडिट होणार आहे, याची पण आपली तयारी सुरू आहे. ते सुद्धा एक मिनी नॅकच आहे. मागील 3 वर्षाची माहिती त्याच्यात मागितलेली आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला काही बेसिक स्वरूपाची माहिती मागितलेली आहे. फॅकल्टी टीचिंग, नॉन टीचिंग विषयी माहिती आहे. फॅकल्टी पोझिशन, पब्लिकेशन, रिसर्च ऍक्टिव्हिटीज, स्टुडंट स्ट्रेंथ, स्टुडंट प्रोग्रेशन, नंबर ऑफ स्टुडंट्स, स्टुडंट्स रेकॉर्ड, कॉलेजच्या लायब्ररी विषयी माहिती ही संपूर्ण मागितली आहे. मी त्याचा इंचार्ज आहो. माहिती माझी गोळा करणं सुरू आहे. 2-3च पॉईंट राहिलेले आहेत, ते त्याच्यामध्ये होतील. आता यानंतर आजचा आपला विषय आहे टू सजेस्ट मेजर्स फॉर क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. टू सजेस्ट मेजर्स फॉर क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. तर याच्यासाठी मी इन्व्हाइट करेल भोयर मॅडमला. भोयर मॅडम, नागपूर युनिव्हर्सिटी इज गोइंग टू फेस नॅक. काही आम्हाला सजेशन्स द्या. व्हॅल्युएबल सजेशन्स विल बी व्हेरी मच हेल्पफुल. मॅडम, आपण जो म्हणजे सगळे पॉइंट मला वाटतं कव्हर झालेले आहेत आपले आणि आपण राईट ट्रॅक वरती आहोत. फक्त मला असं वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण घेतलेलं नाही आहे याच्यात. बरं. हॅलो. हो येस. हॅलो. इन्फ्रास्ट्रक्चर हा आपण घेतलं नाही आहे. त्यात सोलर एनर्जी बाबत आपण काय करू शकतो. आपण रेन हार्वेस्टिंगचा पॉइंट घेतलेला आहे, पण सोलर एनर्जी बाबत आपण काय करू शकतो याच्यावरती थोडंसं आपण फोकस करायला हवं. द मॅनेजमेंट इज ऑल्सो लिसनिंग. तर ते बहुतेक पॉझिटिव्हली याच्यावर विचार करतील. येस. दिनेश सरांना काही म्हणायचं? हो दिनेश सर काय म्हणतील? नाही, भोयर मॅडमला बोलू द्या पहिले. नाही बोला ना सर, तुम्ही काही प्रॉब्लेम नाही.
तुमचे काय सजेशन असेल तर सांगा सर. नाही ही एक सूचना तुम्ही मांडली की सोलर च्या बाबतीमध्ये, आणि ते असायलाही पाहिजे. आणि मी म्हणजे लवकरच तो सोलरचं हे कॉलेजमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. मी काही कोटेशन्स पण मागितले आणि ते होऊन जाईल लवकर. आणि दुसरं काही आणखीन इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये काही असेल तर तुमच्याकडून ती सूचना पाहिजे. अच्छा, आपल्याकडे ते वॉटर प्युरिफायर आणि बाकीचं व्यवस्थित असतीलच ना? वॉटर कूलर, वॉटर प्युरिफायर म्हणजे जे मुलांना लागणारे आहेत मुलांच्या संबंधित दॅट वी हॅव, ते तर सगळे वेल इक्विप्ड असतीलच आपल्याकडे. नंतर फायर एक्सटिंग्विशर येस, दॅट इज ऑल्सो अप टू द मार्क. आणि डिस्प्ले बोर्ड्स वर थोडासा इम्प्रूव्हमेंट करायची वेळ आहे. डिस्प्ले बोर्ड्स मध्ये स्पेसिफिकली काही असा आयडिया आहे का? डिस्प्ले बोर्ड्स मध्ये काय डिस्प्ले झाला पाहिजे? आपल्या जे एक स्टुडंट्स आहेत अल्युमिनाय, त्यांचे काही अचीवमेंट्स असतील, आपल्या कॉलेजचे काय अचीवमेंट्स असतील ते फोकस व्हायला हवे त्याच्यामध्ये. दॅट इज अ गुड आयडिया. ऑल द फॅकल्टी मेंबर्स अँड स्पेशली इवन फॅकल्टी मेंबरची पण काही अचीवमेंट्स असतील ते पण त्याच्यात फोकस व्हायला पाहिजे. बरं, विल कीप दॅट इन माइंड. नाईस सजेशन मॅडम. थँक्यू मॅम. आणखीन काही? ऑल इन ऑल बाकीच्या ऍक्टिव्हिटीज झाल्याच आहेत सगळ्या कव्हर. आणि रिसर्च वरती आपण जास्त फोकस करायला पाहिजे. त्याचं आपण काय करू शकतो. रिसर्च सेंटर आहे आणि स्टुडंट्स कमी आहेत, त्याच्यावर माझा थोडासा फोकस आहे. बिकॉज वी आर नाव 5 रिसर्च गाइड्स इन आवर रिसर्च सेंटर including Gorghate sir. Now 5 means we should have more students. Pajankar sir आणि निहाल सरांनी याच्यात थोडासा लक्ष दिलं पाहिजे. कारण काय रिसर्च ओरिएंटेड आता कसं आहे, आम्ही प्रयत्न करतो मागे. वी ट्राइड टू डू समथिंग रिलेटेड टू रिसर्च डिपार्टमेंट. वी केम आउट विथ पब्लिकेशन. नाउ वी आर गोइंग टू टेक अ इंटरनॅशनल वेबिनार फ्रॉम रिसर्च डिपार्टमेंट ओनली in collaboration with the library department. असं काहीतरी रिसर्चची ऍक्टिव्हिटीज दिसून राहिली, पण रिसर्चवर फोकस, रिसर्चवर एक्झॅक्टली कसा भर पडला पाहिजे त्याच्यावर थोडासा कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे. वी नीड टू वर्क ऑन दॅट रिअली. मॅडम आपण CSR फंड करता काही करतो आहे का? कशासाठी? CSR फंड मिळवण्याकरता. ते ना सायन्सलाच मिळते फक्त. इट इज ओनली फॉर सायन्स डिपार्टमेंट. I have intimated my science department again and again that particular for humanities साठी खूप कमी आहे मॅडम. कॉमर्स आणि ह्युमॅनिटीज साठी कमी आहे. They give specifically या ज्या कंपन्या असतात, या कंपन्यांना जे प्रॉफिट होतात त्यातनं ते सोशल रिस्पॉन्सिबिलिटी करता काही डोनेशन देतात. अच्छा, जसं आम्हाला बजाजनी दिले. ओके, तर तसं आपण काही करू शकतो सोशल फंड मिळवण्याकरता, CSR फंड मिळवण्याकरता. फॉर दॅट वील हॅव टू आस्क प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट सर. अशी एखादी कमिटी करून आपण अप्रोच करू शकतो. त्याकरता आधी मी बोलतोय, त्याकरता आधी आपल्याकडे ATG सर्टिफिकेट लागतं, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. आणि ती एक मोठी फॉर्मॅलिटी आहे. ती एकदा आपण केली होती, पण ATG सर्टिफिकेट मिळणं तसं फार कठीण झालंय. त्याच्यात आपल्याला हे कॉर्पोरेट कंपन्यांकडून जो फंड मिळतो सोशल ऍक्टिव्हिटीज करता किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थान करता, तर ते सध्या आता खूप डिफिकल्ट झालेलं आहे. ते आता तसं मिळत नाही, मिळणं कठीण आहे. आणि त्याकरता ATG सर्टिफिकेट इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून लागतं, ते मिळणं कठीण आहे. विद्यापीठाच्या लेवलवर आणि एखाद्या याच्यावर थोडासा फरक असतो त्याच्यात. आता करतोय आम्ही ते ATG साठी पण प्रयत्न. Any more suggestions? मॅडम आणि बस बाकीचं मॅडम आपलं सुरू आहे व्यवस्थित. मला असं वाटतंय पाजनकर सर, हा आज जे आपला ऑनलाईन मध्ये होता, it was a small demonstration for all the faculty members and different departmental heads कि किस तरीके से we have to move ahead in our IPSC and for NAC
gearing up for NAC preparation, या इसके बाद की जो मीटिंग आप कंडक्ट करोगे तो हर डिपार्टमेंट को अपना एक ऑडिट करके एक ब्लूप्रिंट तैयार रखना चाहिए, एंड दैट ब्लूप्रिंट इन्वॉल्व्स रिगार्डिंग प्रोग्रेस ऑफ द पर्टिकुलर डिपार्टमेंट इन विच वेबिनार, और ये सब तो हो गए, बट स्टूडेंट ओरिएंटेड, क्योंकि उस दिन मैंने यूनिवर्सिटी के तैयारी में 2 शब्द बहुत अच्छे सुने जब यूनिवर्सिटी इज गेटिंग अप फॉर द NAC विजिट, and they have their full emphasis on student centric activities. That is very important. Students related तुम क्या कर रहे हो, students के लिए क्या कर रहे हो, that has the focus point. अभी जो ये 30% के एनालिसिस में वो स्टूडेंट रिलेटेड एक्टिविटीज पे बहुत ज्यादा हर एक डिपार्टमेंट की तरफ से तुम एक्स्ट्रा क्या कर रहे हो, स्टूडेंट्स को क्या दे रहे हो, और सेकंड चीज जो एम्फसाइज है दैट इज सोसाइटी को क्या दे रहे हो, व्हाट आर यू गिविंग बैक टू द सोसाइटी. सोसाइटी से सिर्फ लेना या सोसाइटी में रह के उसके लिए कुछ ना करना, दैट इज ऑल्सो अ लैकुना. सोसाइटी को गिव बैक करने की पॉलिसी NAC के इसमें बहुत ज्यादा इंपॉर्टेंस है. ये 2 पे फोकल पॉइंट करके फोकस करके एवरी डिपार्टमेंट दे कैन कोलैबोरेट, फिजिक्स मैथ्स के साथ, केमिस्ट्री बायोटेक्नोलॉजी के साथ, ऐसा करके 2-3 डिपार्टमेंट मिलके स्टूडेंट सेंट्रिक एक्टिविटीज एंड गिविंग बैक टू सोसाइटी. ये हमारे SSR में भी इसका इंपॉर्टेंस रहेगा कि ये 2 हमारे बहुत ज्यादा NAC ओरिएंटेड एक्टिविटीज हमने फोकस की. नेक्स्ट इसमें ये तैयारी से सब डिपार्टमेंट हेड्स रहेंगे. दैट इज माय पर्सनल रिक्वेस्ट. ये श्रीकांत, यू कैन गो अहेड. गेस्ट ना विचार, वाइस प्रेसिडेंट सर बोलतील, प्रेसिडेंट सर बोलतील, त्यांना विचार 2 शब्द बोलायला. श्रीकांत सर. मी आदरणीय दिनेशजी वंजारी सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रिया वंजारी आणि सर्व IQAC चे मेंबर्स, आणि खास करून आज आपण एक भोयर मॅडमला इन्व्हाइट केलं त्याबद्दल त्या पण त्यांनी सूचना दिल्या. आणि मॅडम IQAC चे मेंबर आहे, आता आपले मेंबर आहेत, तर त्याचं मी संस्थेचा अध्यक्ष म्हणून स्वागत करतो. धन्यवाद सर. ज्या काही ऍक्टिव्हिटी कॉलेजच्या लेक्चर्स लोकांनी किंवा कमिटीनी, ज्या कमिटीज फॉर्म झाल्या, त्यांनी ज्या ऍक्टिव्हिटीज आता काय काय केलं ते सांगितलं आणि पुढे आणखीन काय करणार आहे हेही सांगितलं. परंतु मला असं वाटतं की म्हणजे आपण कुठेतरी स्लो होतो आहे आणि आपल्याला एक जे मागच्या वेळेला NAC ऍक्रेडिशन मध्ये A ग्रेड मिळाला महाविद्यालयाला, तो A ग्रेड हा कसा मेंटेन राहील त्याकरता वेळोवेळी आपण कॉलेजमध्ये मीटिंग घेतो आहोत किंवा अशा प्रकारचे आपण आता ही जी मीटिंग ऑर्गनाईज केली अशा अनेकदा झाल्या आहेत. परंतु कोविड किंवा पॅन्डेमिक आणि या सगळ्या सिच्युएशन मध्ये थोडंसं काम स्लो झालंय. माझी फक्त एवढीच विनंती आहे सगळ्यांना की काम थोडंसं आणखीन करावं, आणि भोयर मॅडमनी ज्या सूचना दिल्यात इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये त्या मी लवकरात लवकर पूर्ण करीन. आणि बाकीचं जे काही राहिलं आहे, ज्या काही असेल आणखीन जे काही करायचं ते फास्ट करावं, कारण आपल्याजवळ आता वेळ कमी आहे. आणि आता जी कुठली एक आता सांगितलं की जी एक कुठली ट्रायल वगैरे घ्यायची आहे ती एक मिनी NAC कमिटीच असते त्याच्यासमोर, ती आपल्याकरता फायनल समजून त्या दृष्टीने आपण काम करावं असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. थँक्यू. थँक्यू सर. आज या ठिकाणी अतिशय आल्हाददायक वातावरणात आपली ही सभा झाली, खेळीमेळीच्या वातावरणात सभा झाली. मी अध्यक्ष साहेब, कार्यकारी अध्यक्ष साहेब वंजारी साहेब, उपाध्यक्ष रामबाबू वंजारी सर,
आणि त्याचप्रमाणे अर्चना भोयर मॅडम यांचा मी अत्यंत आभारी आहे. त्यानंतर शेवटचा टप्पा तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा, आणि या ठिकाणी मी जगदीश वाटमोडे सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी या ठिकाणी आपले सर्वांचे आभार मानावे. धन्यवाद सर. इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेल संताजी महाविद्यालय नागपूर आज या IQAC ची सभा आज दिनांक 19 जुलै 2021 रोजी नुकतीच संपन्न झाली. आजच्या या सभेच्या अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर प्रिया वंजारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा आयोजित करण्यात आली आणि या सभेमध्ये मॅडमनी अनेक सूचना आणि मार्गदर्शन केलं. त्याच्यामध्ये स्टुडंट ओरिएंट प्रोग्राम, सोसायटीसाठी काही उपयुक्त कार्यक्रम घेणे, त्याचप्रकारे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून अनेक कार्यक्रम राबविणे या संबंधी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आदरणीय डॉक्टर प्रिया वंजारी मॅडम यांचे आभार मानतो. तसेच आमचे मार्गदर्शक संस्थेचे अध्यक्ष माननीय दिनेशजी वंजारी साहेब यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं आणि विविध कार्यक्रम घेण्यासंबंधी सूचना केल्या. त्याचप्रकारे कॉलेजमध्ये ज्या सोयी सुविधा निर्माण करण्याचं कार्य असते, तर सर नेहमीच सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी आणि विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याबद्दल सरांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी IQACच्या सदस्या माननीय अर्चना भोयर मॅडम यांनी सुद्धा काही सूचना केल्या आणि मार्गदर्शन केले. त्यामध्ये सोलर एनर्जी, अल्युमिनी अचिव्हमेंट, फॅकल्टी, त्याचबरोबर रिसर्च संबंधी जे काही मार्गदर्शन केलं, ज्या सूचना केल्या, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने डॉक्टर अर्चना भोयर मॅडम यांचे मी आभार मानतो. तसेच या समितीचे सदस्य माननीय डॉक्टर श्याम कोरेट्टी सर यांचे आभार मानतो. तसेच माननीय कृष्णा सावदे सर यांचे सुद्धा मी आभार मानतो. या समितीचे सदस्य असलेले माननीय राम वंजारी साहेब, उपाध्यक्ष श्री संताजी शिक्षण विकास संस्था यांचे आभार मानतो. माननीय यश वंजारी सर, सचिव श्री संताजी शिक्षण विकास संस्था यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर श्रीकांत पाजनकर सर यांनीही आजच्या कार्यक्रमाचं मीटिंगचं संयोजन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच डॉक्टर निहाल शेख सर, समितीचे सदस्य सुनील रामटेके सर, प्राध्यापक विजय कांडलकर, राजेश आष्टनकर सर, वैभव दांडेकर, प्राध्यापक मृदुला खरकाटे, त्याचबरोबर विद्यार्थी संजीवनी पाजारे यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच माजी विद्यार्थी राजीव आष्टनकर सर, राजेश आष्टनकर सर, वैभव दांडेकर यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व प्राध्यापक यांचे आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी मदत झालेले महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रत्यक्षरित्या ज्या सर्वांचे मदत झाली त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ही सभा इथं संपन्न झाली असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू एव्हरीबडी. बंद करा.
हो ठीक आहे.